तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही हा घेतलेला जो धाडसी निर्णय आहे, तर तुम्ही केळी क्षेत्रातले जे काही निसवणच्या टायमिंगला असेल, कोणाची केळी खालीवर झालेली असेल 2-3 महिन्याची असेल, किंवा कोणाची अगदी निसवण होऊन 1-1.5 महिना झालेली असेल, किंवा निसवण चालू आहे, अशा क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी केळीच्या तुमचा एक सल्ला संदेश म्हणून ह्या अनुभवाला घेऊन तुम्ही काय सांगू शकाल? काही चांगला संदेश सांगू शकतो बाबा, ही प्रभावी वर्गणी औषध घ्या, वापरायला काय हरकत नाही, आपला तोटा कुठं होत नाही, तोटा नाही. हा, कारण आता आपल्याला 2 रुपये घालून बी जर आपल्याला 10 रुपयाची परतफेड होती का नाही, ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस खर्च कशावर करायला नको वाटतं. बरोबर. पण आत्ताची कंडिशन अशी की तुम्ही केलेला खर्च लाभलेला आहे. म्हणजे आपल्याला आपल्या शेतकऱ्यांनी जर वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आहे या पद्धतीत जर कंटिन्यू केलं तर आपल्याला 1 नंबर येण्यापासून कुणीही थांबू शकत नाही. बरोबर आहे का? नाही तर असं तसं आपण मार्केट मधलं काय नाही काय आणून टाकतोच, पण 1 नंबरला येतो का? नाही. चुकून बऱ्याच वेळा म्हणजे 1 नंबरला येतो, बऱ्याच वेळा आपण हरलेलं तर जमाय. बरोबर. बऱ्याच वेळा आता आम्ही आज पण आपण गेलो, त्यांनी काय सांगितलं की आताच माझी केळी चांगली आली, तुमचं मार्गदर्शन घेतो. नाहीतर हितनं पाठीमागे केळी येत नव्हती अशी. मग मला काय म्हणायचं, तुम्ही 1 नंबरला येत आहे म्हणजे ह्याच्यापासून काय भारी पाहिजे. बरोबर. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात. बाळासाहेब निवृत्ती गुंडगिरी, पारेवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ओके. आजची तारीख किती आहे बरं? आजची तारीख 18 सप्टेंबर बरोबर 2024. 18 सप्टेंबर 2024. ही जी आपल्या केळीचा प्लॉट आहे, सगळी किती हजार झाड आहेत बरं सर? आता ही झाड 4,000 झाड आहेत सगळी. ओके, सगळी 4,000 झाड आहेत. 4,000. तर हे 4,000 झाडासाठी आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आजपासून पुढे चालू करणार. बरोबर आहे का ना? तर आपण अख्ख्या प्लॉट मधनं फिरून आलोय आता. बरोबर आहे का ना? अख्ख्या प्लॉट मधनं, आणि नंतर प्लॉट मधनं फिरून येऊन हिचं आपण एक जागा सिलेक्ट केली. तुमच्या पवळे इथं बारकू कॅमेरा दिसतील त्यापाशी एक झाड आहे केळीचं, त्याकडेला 2 नंबर झाडापाशी मी उभा आहे. म्हणजे आज बघितल्याशिवाय आता काय आहे ते आपल्याला इथं बोलता येणार नाही किंवा कळणार नाही. बरोबर आहे का नाही? आणि आज काय आहे ती बी आपण कॅमेऱ्यात दावू. तर इथून पुढे आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं ह्यात मार्गदर्शन चालू करणार आहे. की लावून किती महिने झाला आता? ही लावून 14 फेब्रुवारी 2024 ला लावली. बरोबर आहे. 14 फेब्रुवारी म्हणजे आज आहे 18 सप्टेंबर. म्हणजे 7 महिने झाले म्हणायचं पूर्ण. 7 महिने 4 दिवस. 4 दिवस. 7 महिने आणि 4 दिवस आपण आतमध्ये बघितलं फिरून. केळी येण चालू आहे. बरोबर आहे का ना? येण चालू आहे. केळीची आज परिस्थिती कशी आहे आतमध्ये केळीची सध्या तर परिस्थिती आता आहे चांगली, पण आता हिथून जे तुमचं जे खत आपण वापरणार त्याच्या नंतर काय कळणार आपल्याला. बरोबर आहे. आपण थोडस बघितलं तर पाना थोडासा करप्या चालू. बरोबर आहे का ना? करप्या चालू. सर थोडासा कॅमेरा आणा बरं जवळ इथं, आपण जाऊ म्हणजे जी काय आहे कसं आहे आपण बोलण्यापेक्षा हे व्हिडिओ लावलेलं बरोबर जसं आहे तसं. आता तिथनं सरळच आपण आलोय तेव्हा अशी परिस्थिती चालू आहे आतमध्ये. इथं बघा, हे करप्याचं प्रमाण. बरोबर आहे का ना? ही झाड येण त्या पद्धतीने चालू आहे. बरोबर. आतमध्ये गड दिसतोय. आता ही गड जर बनलं, कॅमेरा आणा बरं थोडासा जवळ. आता ह्याला किती फाण्या पडल्या त्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आणि वरच्या फणीत त्यात अंतर जर बघितलं आपण आज जी काय आहे ती आहे दिसतंय. बरोबर आहे का नाही? तसं जेव्हा खाली घ्या थोडासा कॅमेरा, तेव्हा ही करप्याचं प्रमाण असं तेव्हा ही बघा. म्हणजे जी काय आहे ते आपल्याला आज पाहायचंय. बरोबर आहे का? की अशा पद्धतीचा करप्या आतमध्ये आहे. तर आजची परिस्थिती आपण जी काय ती पाहिली, तर ह्या केळीत काय काय बदल व्हावा अशी आपली वैयक्तिक अपेक्षा आहे बरं? केळीत फणीत अंतर बरोबर, परत वादी लांब बरोबर, आणि चकाकी. आणि ही जी करपतोय तिथनं वरचा पाला परत करपला नाही पाहिजे. बरोबर आहे. हे आपल्याला महत्वाचं आहे. बरोबर आहे. तर आपण तीच पाहणार आहे येणाऱ्या दिवसाला. बरोबर आहे का ना? जे आज तुम्ही जी काय जे म्हणला ते आपण पाहणार आहे पुढे. बाबा करप्याचं प्रमाण कमी किती झालं, काय झालं ते तुम्हीच सांगितलं पाहिजे. जी काय झालं ती आज कसं तुम्ही सांगितले ओरिजिनल परिस्थिती तीच तुम्ही सांगितली पाहिजे. हो का साहेब? कसं आहे, तुम्ही ज्या वेळेस खरं सांगत शेतकरी मित्रांना त्यावेळेस आपण कुठेतरी शेतकरी मित्र वाचू शकेल. बरोबर आहे. बरोबर आहे का ना? आता आम्ही काही सांगेन. बरोबर. ही काय म्हणे आम्ही काही सांगेन. काही सांग तुम्ही सांगितलं पाहिजे महत्वाचा विषय. आणि आपण जसं आहे तसं एक शेतकरी मित्रांना द्यायचा छोटासा आपला प्रयत्न आहे. चालतंय. जेवढी हो का आपल्याला वाचवा येतात तेवढी आपण वाचू. बरोबर आहे का ना? तर पाहू येणाऱ्या दिवसाला.
महिन्यानी म्हणा काय 1.5 महिन्यानी किंवा काय दिवसाला तारीखही नसते, चालतंय त्यावेळेस बदल होतोय. बर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात. बाळासाहेब निवृत्ती गुंडगिरी पारेवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख किती आहे बरं? आजची तारीख 23/10/2024. बरोबर आहे. या केळीसाठी आपण वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन हा या शेड्यूलमध्ये ऍड केलं आपण. ही कुणाच्या सांगण्यावरून? तुमच्या सांगण्यावरून केलं. दादासाहेब कचरे. दादासाहेब कचरे, बरोबर आहे का? बरोबर. आपण एक गुलमरवाडीचे दादासाहेब कचरे सर आहेत, त्यांच्या प्लॉटवर तुम्ही पाहिल्यानंतर जावायचं आमचं ते जावायचं म्हणजे जावयाने तुम्हाला सांगितलं की खूप छान आहे आणि हाय, फरक म्हणजे रिझल्ट आहे. तर तिथून पुढे आपण एक 1.5 महिना झाला असेल, ती काय पूर्वावस्थेत तारीख आहे. आपण काय केलं, वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन 16च्या अगोदर आपण एक लोकेशनसाठी ही जागा सिलेक्ट केली. इथं दगड होती ही म्हणजे पोळीवाणी, बरोबर आहे का नाही? तुम्ही तिथं उभा होता आणि मी इथं होतो आणि थोडीफार येण चालू होती आतमध्ये, बरोबर आहे का नाही? तर त्यावेळेस ती आपण थोडी आतली बी शूटिंग काढली, थोडा कारप्या दिसत होता त्या टायमिंगला, बरोबर आहे का नाही? आणि गड ही सगळं दिसतंय त्यावेळेस जी काय आहे ती. आणि सोडल्यानंतर जी काही दिवस आहेत ते आपण त्या तारखेनुसार काढू, काय ती लक्षात नाही, व्हिडिओ आहे तारीख. तर सोडल्यावर तुम्हाला ह्यात वेगळं पण काय वाटलं बरं? वेगळं पण त्या घडाची चकाकी, त्या घडाला असा कलर, बरोबर, पोपटी कलर सारखा, बरोबर आहे. आणि चांगलं म्हणजे असं वापरा बायो ऑर्गॅनिकचं औषधाचा आम्हाला फरक चांगला झाला, बरोबर आहे. हे जे आपण वादा म्हणतो, हे वादा लांब निघालाय, बरोबर आहे का नाही? निघाला. आणि आपण थोडस घड मापलं म्हणजे आपण पाहिलं तर त्याच्या फाण्यात तुम्हीच मापल्यात किती भरल्यात आतमध्ये? 14 फाण्या भरल्यात. 14 फाण्या पुतून आहे ती. 14 आणि 13वी 13 आणि 14वी गोंडा फाणी, 13 14 13 14 12 13 अशा फाण्या आहेत त्या. पण तुम्ही राखताना खूप बारीक म्हणजे छान काम केलंय की 8 9 10 फाण्या राखले. 9 10 9 10 9 10 11 1 सुद्धा नाही. 11 1 सुद्धा एक नंबर केलेलं आहे. ठेवायची बी नाही, ठेवायची नाही, कारण काय ठेवली तरी ती पुढं हे करतात, बरोबर आहे, काढून. आणि आज ती काढलेली ह्याला ही होतंय, बरोबर आहे. महत्वाचा विषय हिथं येतोय, बरोबर आहे. तुम्ही ही जी वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलंय ह्याच्यावर आजच्या परिस्थितीला समाधानी ना? समाधानी हाय समाधानी. ही जी तुम्ही वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरलंय ह्याच्यावर तुम्ही एक इतर शेतकऱ्यांना एक आपुलकीचा संदेश काय असेल बरं सर आपला? चांगला संदेश देणार कधी बी नाही म्हणजे तुमचं मत काय बाबा, इतर शेतकऱ्यांनी ही वापरावं का नाही असं तुम्हाला असं काय वापरावं? जरूर वापरावं बघा, कधी जरूर वापरासारखाच हे येतील. चालतंय. तर आपण थोडस आतमध्ये बी गड पाहिल्यात आणि लोकेशनाची बी जागा हीच आहे, आपली खासियत हीच आहे की अजिबात जागा हलवायची नाही. जसं आहे तसं एक शेतकरी मित्रांना सत्य संदेश गेला पाहिजे, बरोबर आहे का नाही? आज इथं काढायचं, उद्या तिथं तसं नाही. ती जागा फिक्स केली म्हणजे तीच जागा, बरोबर आहे. बरं ह्याच्यापेक्षा सत्य आपण काय दावून बरं सर? ह्याच्यापासून काय दावणार आता? ह्याच्यापासून काय दावणार? आम्ही जी ही करतोय ही चांगलं आहे का कसं आहे तुम्हाला वाटतं? चांगलं आहे ना? एकदम 100% चांगली. शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न आहे आपला. चांगली ती बी वापरा बायो ऑर्गॅनिकच्या माध्यमातून. हो बरोबर. चालतंय. तुम्ही जसं घडलं तसं सांगितल्याबद्दल आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कडून तुमचं खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. बाळासाहेब गुंडगिरी पारेवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. बरं, आपण ह्या प्लॉटसाठी आपले रामेश्वर गोगरे सर आहेत, ह्यांच्याकडून तुम्ही वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरलेलं आहे, बरोबर आहे ना? आजची तारीख काय आहे बरं? 16 किती? 16/11/2024. 16 नोव्हेंबर 2024 आहे. तर ह्या प्लॉटला तुम्ही जे मार्गदर्शन घेतलं त्याची पूर्व अवस्था गोगरे सरांकडे आहे, दुसरी अवस्था गोगरे सरांकडे आहे आणि आज आपण तिसरी अवस्था घेतोय. पण ही वापरा बायो ऑर्गॅनिक वापरण्यासाठी तुम्हाला ही माहिती कोणाकडून भेटली, कशी भेटली आणि तुम्ही वापरा बायो ऑर्गॅनिकच का वापरायचा असा तुम्ही थोडक्यात निर्णय घेतला की बाबा? आमचं जावई गुलमरवाडीच होते, त्यांच्याकडे गेलो, त्यांची घडाची चकाकी बघितली. बघितल्यानंतर त्यांना म्हणलं हे कसं काय बरं, आमची बाग म्हणलं जरा अशी फ्रेश वाटत नाही म्हणलं तुमची. बरोबर. फ्रेश गड एवढे त्यांनी सांगितलं असे असे औषध आम्ही घेतलेत म्हणल्यानंतर मग मी त्यांच्याकडनं नंबर घेतला, फोन केला त्यांना. तुम्ही आता ह्या प्लॉटसाठी केळीच्या, आता आपण आतमध्ये पण फिरलेलो आहे, गड कसे आहेत काय आपण पाहतोय, तर ह्या प्लॉटसाठी या की साहेब,
ह्या प्लॉटसाठी तुम्ही आपलं वापरा बायोरेनिकचं जे काय मार्गदर्शन आहे हे आतापर्यंत ह्या प्लॉटसाठी तुम्ही किती वेळा सोडले? 2 वेळा सोडले. आणि स्प्रे किती झाले रोवर गुरथरचे आपले? ते मला वाटतं ह्या बागाला एकच घेतलाय. रोवरचा एक गुरथरचा एक, खालच्याला 2 घेतलं. मग तुम्हाला हे सोडल्यापासून ह्याच्यात एक असं वेगळे पण काय जाणवते? कारण तुम्हाला केळीच्या घडाला अशी कलर पुपटी कलर एकदम गार नसतं दिसतंय ती. त्याचा लय मला म्हणजे ही दुसरं काय लय वादी बी चांगली, पण ती कलरला लय फेस वाटते. आमच्यात खालच्या प्लॉटला व्यापारी केळी बघितली, पहिली गाडी काढल्यावर दुसऱ्या गाडीला त्यांचं बघा येतो ती माणूस, बघा तुमची केळीच बघायची नाही म्हणजे डायरेक्ट गाडी पाठवून दिली. म्हणजे कलर क्वालिटी त्यांना आवडल्यामुळे डायरेक्ट गाडी पाठवून दिली. त्याला किती वेळा वापरलं होतं? 2 वेळा. 2 वेळा. मग बघा मला काय म्हणायचंय, जर व्यापारी 1-2 चक्रा मारून रेट कमी जास्त करून ज्यावेळेस आपला पाडून प्लॉट घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आतून त्या शेतकऱ्याला किती बेकार वाटतं बरं? बरोबर आहे. बरोबर आहे ना? आता तुम्ही त्याचा उल्लेख असा एकदम बरोबर केला, कधी बेकार वाटणार 100%. ते स्वतः व्यापारी म्हणला, आम्ही म्हणलं तुम्ही इथं केळी बघा या, मग परत तुमचं ते सुपरवायझर असतात असंच झालं नाही, तुमची केळीच बघायची नाही म्हणले. ही गोष्टच तितकीच खरी, कारण त्यांनी एकदा बघितलं त्यांना कळलं की ही सगळ्यात वेगळी केळी, मग बघायचं काय? बरोबर आहे का नाही? आणि जर ह्यात काहीतरी प्रॉब्लेम आला असता तर जो जगात रेट चाललाय, उदाहरणार्थ आजचा रेट आपण असा 30 पकडू, तर ती 30 रुपये रेट असता तर तुम्हाला म्हणणार आम्ही 27 ने घेतो, 26 ने घेतो, पण 30 ने घेऊ शकत नाही कारण प्लॉट तसा दिसत नाही. पण जो चालू रेट आहे तो जर आपल्याला भेटत असेल आणि ती बी जास्त त्यांनी त्रास न देता जर आपल्याकडून जो चालू रेट आहे ती त्यांच्या तोंडाने तो कबूल करून जर ती व्यापारी आपल्याला देत असतील, ह्याच्यासारखी आनंदाची बातमी काय असेल? काहीच नाही. बरोबर आहे. ह्यासाठी कुठल्या देवाला नारळ फोडल्यावर तसं घडू शकत कुठल्या नाही. त्यासाठी आपल्याला जे काय आपण करतो ना कर्म, ह्याच्यातनं आता तुम्ही जसं जावयांकडे गेले, तुमचे कचरे साहेब आपल्या गुलमरवाडीला आहेत तिकडं, आणि त्यांनी केलेला प्रयत्न तुम्ही पाहिला आणि तुमच्या नजरेला वेगळं दिसल्यामुळं तुम्ही स्वतःहून त्यांना विचारले, त्यांनी तुम्हाला नाही सांगितलं की सासरे बाबा ही वापरा तुम्ही चांगलंय, तुम्ही त्यांना विचारलं की तुम्ही काय वापरले, तुमची केळी चांगली, आणि मग त्यांनी सांगितलं की मी माझ्या पद्धतीने मी विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं औषधं थोडी आहेत महाग म्हणली, पण असं रिझल्ट आहे त्याचा. तुम्ही ज्यावेळेस आता बघा, तुम्ही पण आता महाग म्हणले, आता महागाचं गणितच आता बाजूला काढू आपण, कारण आता आपण महाग आता मार्केटमध्ये सगळंच महाग आहे, आपण काहीच स्वस्त करू शकत नाही. बरोबर, महाग म्हणले आपल्याला एक गणित काढायचे. आता उदाहरणार्थ तुम्ही ह्या प्लॉटसाठी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलं नसतं, आजच्या कंडिशनला प्लॉट काय असतं तुम्हीच सांगायचं. ही गोष्टच खरी की म्हणलं की मगाशीच तुम्हाला. नाही खरी, तरी बी कसं असतं नाही, हे अशी चकाकी वगैरे हे नसते आहे का? म्हणजे आपण बाकीच्या तुलनेत बसलो असतो, आता आपण बाकीच्या तुलनेत नाही तर पुढे म्हणजे 1 नंबरला आपण 2-3 नंबरला नाही तर 1 नंबरला आहे. म्हणजे 1 नंबरला यायला काहीतरी करावंच लागेल. आणि आपली जिरती कुठं बघा, म्हणजे आपला प्रत्येक शेतकरी कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो, आणि नेमकं आपल्याला काही गोष्टी जाणवत असताना दिसत असताना पण आपण ज्यावेळेस निर्णय घेऊ शकत नाही त्यावेळेस जिरती कुठं. आता बघा तुम्ही जावायचे तिथे गेले, तुम्हाला नजरेला दिसलं, तुम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं पण, आणि तुम्ही म्हणले असते बरोबर बघू बरोबर घेऊ म्हणजे ह्याच्यात बरोबर बघून घेऊ म्हणता महिना 2 महिने किंवा 8-15 दिवस निघून जातात, आपल्याला लक्ष देत नाही. त्यांनी एखाद्या वेळेस कॉल करणं किंवा आपण करणं किंवा ह्यांनी गोगरे सरांनी तुमच्याकडे येणे जाण्यात 1-2-4 दिवस 8 दिवस असं करता 15 दिवस निघून जातात. मग ही असं करण्यापासून तुम्ही जो धाडसी निर्णय घेतला की आपल्याला काय असो साहेब या आपल्याकडं आणि आपल्याला ते वापरायचे, बघूच काय, आणि आज तुम्ही ते बघितलंच आहे, त्याची आज परिस्थिती आपण आपल्या शेतकरी मित्रांना जसं आहे तसं एक सांगण्याची, दावण्याची एक आपण छोटासा प्रयत्न करतो. परिस्थिती चांगली आहे का नाही? आता आपली इथं विषय असा होतो की तुमच्याकडे व्यापारी एकदाच आला तर पण तुमचा प्लॉटच बघायचा नाही, 1 नंबर असतो 100%. त्यांच्या लक्षात आलं की प्लॉट 1 नंबर आहे. आता इथं जर असं झालं की जो चालू रेट आहे तो रेट सोडून कमी दिला, व्यापारी 2-3 वेळा आला, अजून रेट पाडूनच मागतोय, प्रत्येक गाडीला पाडूनच मागतोय, त्यावेळेस मी म्हणतो जी आपली म्हणजे पैसे आपल्याला कमीच मिळत जातात, तर इथं आपल्याला कमी मिळतच नाहीत ना. आपल्याला जो पहिला रेट दिलाय तो शेवटपर्यंत भेटतो. तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही हा घेतलेला जो धाडसी निर्णय आहे, तर तुम्ही केळी क्षेत्रातले जे काही निसवनच्या टायमिंगला असेल, कोणाची केळी खालीवर झालेली असेल, 2-3 महिन्याची असेल, किंवा कोणाची अगदी निसवण होऊन 1-1.5 महिना झालेली असेल, किंवा निसवण चालू आहे, अशा क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी केळीच्या तुमचा एक सल्ला संदेश म्हणून ह्या अनुभवाला घेऊन तुम्ही काय सांगू शकाल? काही चांगला संदेश सांगू शकतो बाबा, ही
वापराबाई वर्गणी औषध घ्या, वापरायला काय हरकत नाही. नाही, आपला तोटा कुठं होत नाही, तोटा नाही होत. हा, कारण आता आपल्याला 2 रुपये घालून बी जर आपल्याला 10 रुपयाची परतफेड होती का नाही ज्यावेळेस लक्ष देतं त्यावेळेस खर्च कशावर करायला नको वाटतं. बरोबर आहे. पण आत्ताची कंडिशन अशी की तुम्ही केलेला खर्च लाभलेला आहे. म्हणजे आपल्याला आपल्या शेतकऱ्यांनी जर वापराबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आहे या पद्धतीत जर कंटिन्यू केलं तर आपल्याला 1 नंबर येण्यापासून कुणीही थांबू शकत नाही. बरोबर आहे का नाही तर असं तसं आपण मार्केट मधलं काय नाही काय आणून टाकतोच, पण 1 नंबरला येतो का नाही. चुकून बऱ्याच वेळा म्हणजे 1 नंबरला येतो. बऱ्याच वेळा आपण हरलेलं तर जमाय. बरोबर. बऱ्याच वेळा आता आम्ही आज पण आपण गेलो, त्यांनी काय सांगितलं की आताच माझी केळी चांगली आली, तुमचं मार्गदर्शन घेतो. नाहीतर हितनं पाठीमागे केळी येत नव्हती अशी. मग मला काय म्हणायचं, तुम्ही 1 नंबरला येत आहे म्हणजे ह्याच्यापासून काय भारी पाहिजे. बरोबर आहे. तर ही जी काय आपण आपला छोटासा प्रयत्न चाललाय शेतकरी मित्रांसाठी, आज हा व्हिडिओच का काढायचा की तुम्हाला ओळखणारी पारेवाडी क्षेत्रातले खूप काही शेतकरी आहेत तुमच्या रिलेशन मध्ये. बरोबर. ज्यावेळेस ती तुमचा हा व्हिडिओ पाहतील आणि ते पाहतील आणि शंका आली तर तुम्हाला कॉल बी करतील की साहेब हे खरं आहे का खोटं आहे. ज्यावेळेस तुम्ही सांगताल की साहेब मला पण अगोदर तसंच वाटत होतं, पण मी ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस माझा प्लॉट तसा आलता, काही चुकीचं नाही, त्यावेळेस आपले शेतकरी आपल्यावरती विश्वास ठेवतील. बरोबर. जर साहेबांनी तुमचं पहिली अवस्था दुसरी अवस्था काढली नसतील, आज आम्ही डायरेक्ट शेवटच्या अवस्थेला आलो ना, आपण व्हिडिओ पण काढला सोडला पण, तरी आपल्या शेतकऱ्यांना काय वाटणार सुरू असतं की चांगले गड बघायचं उभं राहायचं. पण आपण लोकेशन आता पण अगदी साहेबांनी जसं सांगितलं की ही वाट आहे साहेब फिरून घेतला, आपण कॅमेरा फिरून घेतला, इकडे पण रोड आहे आणि ह्या साईडला पण रोड आहे, तसं आपण मुद्दाम कॅमेरा फिरून घेतलाय. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत. आणि केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी मग तुमचं काय वाईट आसन भाऊ आपुलकीचा त्यांना सांगू शकतो संदेश की बाबा ही वापराबाई ऑर्गॅनिक औषध चांगलंय, आम्हाला रिझल्ट मिळालाय 100%. आम्हाला भेटलाय, तुम्ही पण वापरा. आणि तुम्हाला वापरा म्हणजे असा विषय नाही तुमची केळी अजिबात वापरणार होय की, पण तुम्हाला ज्या वेळेस वाटतंय शंका की आपली केळी 1 नंबरला येईन का नाही, किंवा आपला प्लॉट खालीवर झालाय, किंवा आपल्या प्लॉटने वय खाल्लंय, किंवा आपला प्लॉट शाश्वती बाबा ही माल पोषण का नाही, आता निस्वंत झाली किंवा निस्वंत सुरू आहे, एकदम लेट आहे, एकदम दमानी चालली, तुम्हाला ज्यावेळेस शंका वाटते ना त्यावेळेस तरी मला वाटतं की वापराबाईकडे वळा. आमच्यासाठी नका वळू, बरोबर आहे, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही वळा. आणि तुम्हाला तुमचा स्वार्थ कळत नसला तर आम्ही हातच जोडणार आहे. काय सांगू शकत स्वार्थ चांगलं नाही, आपला स्वार्थ आपल्याला तरी दिसाव. मला म्हणायचं होतं इथं काटा आहे का, आणि ह्या काट्यावर मला दिसतोय तरी मी असा पाय टाकला तर ते कोणात घुसन, माझ्याच पायात घुसन ना. बरं माझ्या नजरेला दिसतोय तो की तो काटा मी पाय माझा चाललाय त्याच्यावर, मी टाकू का नको, मला साईडलाच घ्यायचा आहे, तर फक्त साईडला घ्या नाही मी त्यावर टाकतोय, तर ती काय होईल माझी जिरण. बरोबर. तर मला वाटतं की आपल्या शेतकऱ्याची जिरो नाही. नाही हाय चांगले, बरोबर आहे का नाही, कारण इथं आपण फक्त निर्णय नाही घेतला की जिरती आणि निर्णय घेतला की जिरत नाही, 2च शब्द आहेत. 2 शब्द. बरोबर आहे का नाही. आणि ह्यासाठी काय ताक, गूळ, गोमूत्र, तांदळाची पेज, परत शेण, त्याच्यात भिजायला टाका, सलरीत टाका, काहीतरी करा, परत अजून काहीतरी करा आणि मग सोडा. असं काही पद्धत आहे का? डायरेक्ट पाण्यात टाका आणि सोडा, डायरेक्ट पंपात टाका आणि स्प्रे घ्या, म्हणजे असं काही त्यात आहे का स्टिकर वगैरे मिक्स करा, काही सुद्धा नाही, प्लेन टेक्नॉलॉजी 34 कंटेनची. तर तुम्ही ही घेऊन वापराबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन समाधानी. साहेब आपला परिचय काय? भाऊच. बरं, ही प्लॉट निस्वंत टायमाला साहेबांनी मार्गदर्शन घेतले, तुम्हाला कसा वाटतोय? नाही, प्लॉट चांगला आहे आणि मालाला चकाकी चांगली आहे का नाही. साहेब जसं बोलतात तसं आहे का नाही. म्हणजे मी तुम्हाला काय विचारतो, आता आमचं चाललंय, पण तुम्ही पण थोडासा आम्हाला आपल्या शेतकरी मित्रांसाठी संदेश तुमच्याकडून जावा की जसं आहे तसं आपल्याला ह्याच्या पुढे काय नाही. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या रामेश्वर गोगरे सरांकडून, करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून दिलेल्या माहितीबद्दल, केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. नमस्ते.